नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण आज आलो आहोत तळेगाव दाभडे येथील 5 पांडव आणि द्रौपदी यांच्या मंदिरामध्ये. आपण फिरायला जायचं. कोण कोण? तू आणि बाळ आणि पप्पा आणि मम्मी. आईला नेचा आईला आणि दादा आपल्या याची संस्कृती. जा मम्मीला बोलव. मम्मी म्हण चल लवकर. नीट आवाज दे. काय करते बाई? आपण फिरायला जायचे का नाही आता? मग कशाला माती खेळायची? मम्मी कुठे आहे आपली? बोलव ना मम्मीला. मम्मी लवकर ये, जायचंय फिरायला. आपण कुठे चलो? माती खेळायला. माती खेळायला. ज्ञानदा कुठे जायचं? दीक्षा माती खेळायला जायचं. आपण बाप्पाला चाललोय. बाप्पाला जायचं ना? मम्मी कुठे जायचंय आज? ओ मम्मी कुठे जायचंय आज? आज 5 पांडवांचं मंदिर बघायला. अच्छा, कुठे आहे ते? मला पण नाही माहिती, शोधूया. हा, तळेगाव मध्ये आहे, पण कुठं आहे ते माहिती नाही. ठीक आहे, आम्ही चाललोय तळेगाव मध्ये. 5 पांडव आणि द्रौपदीचं एक मंदिर आहे, तिथं चाललोय आम्ही. ज्ञानदाला आणि संस्कृतीला पण घेऊन चाललोय. कशी बाय करते बघा संस्कृती. टाटा कर की टाटा. मित्रांनो, वाड्याच्या बरोबर समोर सुंदर असा नंदी आहे आणि पुरातन काळातील एक पिंडही आहे. येथे पुरातन काळातील दगडही आहेत, ज्यावर सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. घेतो 1 मिनिट. तर मंडळी, संपूर्ण भारतात 5 पांडव आणि द्रौपदी एकत्र असलेले खूप कमी मंदिरं आहेत. तर तळेगाव दाभडेमधील हे मंदिर त्यापैकी एक आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात 5 पांडवांच्या 5ही मूर्ती आहेत. त्या आहेत 4 फुटाच्या आणि ते नमस्कार ह्या स्थितीमध्ये बसलेले आहेत आणि द्रौपदी ही निद्रावस्थेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे मंदिर एक जुना वाडा किंवा घरासारखं वाटत आहे
आणि इथे खूप जुनी वास्तुकला जपलेली आहे. मंदिराच्या परिसरामध्ये छान अशी एक छोटी पिंड पण आहे आणि खूप छान सुंदर अशी झाडं पण आहेत आणि जुन्या काळाची दगड इथं दिसत आहेत.